पाहत होतो. ओके. त्यामध्ये मी काय सांगितलं होतं की वर्ड्सवर्थ जो आहे तो कितव्या शतकातला पोएट आहे? नो, रोमॅन्टिक क्रिटिसिझम हे 19व्या शतकात चालू होतं. वर्ड्सवर्थ जो आहे तो 19th सेंचुरी पोएट आहे. ओके. 19th सेंचुरी पोएट किंवा त्याला आपण रायटर सुद्धा म्हणू शकतो. तुला स्क्रीन दिसते माझी? ओके. 19th सेंचुरी पोएट. त्याच्या काही महत्त्वाच्या पोएम्स पण मी सांगितल्या होत्या. फॉर एक्झाम्पल प्रिल्यूड असेल किंवा लाईन्स रिटन अबाउट इंटर्न ॲबे असेल किंवा द सॉलिटरी रिपर तुम्हाला होती का एफ-वायला किंवा एस-वायला? ओके. सो त्याची प्रिल्यूड, त्याचे जे पोएटिक वर्क्स आहेत, ओके, ते कोणकोणते आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रिल्यूड असेल किंवा लाईन्स रिटन कंपोज्ड अबाउट टिंटर्न ॲबे, लाईन्स इंटर्न ॲबे किंवा सॉलिटरी रिपर असेल और मायकल and Simon Lee. Okay, so these are some of his famous poems. Okay, ह्या वर्ड्सवरच्या काय आहेत? फेमस पोएम्स आहेत. सो त्याची जी फेम जी आहे, त्याची जी कीर्ती आहे, त्याची जी प्रेस्टिज आहे, म्हणजे जे त्याने लिखाण केलेलं आहे, त्यानं काय केलेलं आहे की फ्यू एसेस किंवा कॉमेंट्री सुद्धा लिहिलेले आहेत. संपूर्ण जे लिटरेचर आहे, ओके, त्याच्यावर त्याचे काही एसेस सुद्धा पब्लिश झालेले आहेत किंवा कॉमेंट्री सुद्धा पब्लिश झालेली आहे. वर्ड्सवर्थ बॉडी ऑफ लिटररी क्रिटिसिझम. आता क्रिटिसिझम मध्ये त्याचं काय योगदान आहे? हे जे आहे ते त्याचं पोएटिक वर्क्स आहे, बरोबर? ऑन द अदर हँड क्रिटिसिझम मध्ये सुद्धा वर्ड्सवर्थनं काय केलेलं आहे? लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट्स टू द लिरिकल बॅलेड्स हे जे वर्क आहे, ॲडव्हर्टाइजमेंट्स टू द लिरिकल बॅलेड्स 1798 हे एक त्याचं महत्त्वाचं वर्क आहे. त्याचबरोबर प्रिफेस टू लिरिकल बॅलेड्स, ओके, प्रिफेस टू लिरिकल बॅलेड जे आहे ते कधी पब्लिश झालं होतं? येस, प्रिफेस टू लिरिकल बॅलेड्स हे कधी पब्लिश झालं होतं सांग? येस, 1800. आणि 1798 ला कोणतं पब्लिश झालं होतं? येस. आणि द लिरिकल बॅलेड्स आहे हे कुणी लिहिलेलं आहे? मित्र, येस, फ्रेंड. आणि त्याचं नाव काय? वर्ड्सवर्थ अँड कोलरिज. ओके. येस, रिमेंबर दिस, कारण ह्या दोन्हीवर प्रश्न येणार. वर्ड्सवर्थ अँड कोलरिज जे आहे त्यांनी ते लिहिलेलं आहे. सो त्याचबरोबर अपेंडिक्स ऑन पोएटिक डिक्शन, ओके, ते सुद्धा त्याचं वर्क म्हणजे ते एक अपेंडिक्स आहे लिरिकल बॅलेड्स असताना ते अटॅच केली होती. अपेंडिक्स टू अपेंडिक्स ऑन पोएटिक डिक्शन, ओके. आणि हे जे आहे ते 1802 ला 2चा जो व्हॉल्यूम आहे त्याला ते त्यानं अटॅच केलं होतं. ओके. 1815चं एडिशन आहे लिरिकल बॅलेड्सचं. त्यामध्ये ही रोट अ न्यू प्रिफेस, त्याला त्यानं एक नवीन प्रस्तावना प्रिफेस लिहिली होती. अँड दिस व्हॉल्यूम अल्सो हॅड अन एसे सप्लिमेंटरी टू द प्रिफेस. त्यामध्ये एक एसे सुद्धा लिहिला होता की जो त्या प्रिफेसला पूरक असा सप्लिमेंटरी म्हणून त्यात त्यानं दिला होता. 1802चं जे प्रिफेस आहे ती जनरली टेकन ॲज स्टँडर्ड टेक्स्ट, ओके, स्टँडर्ड टेक्स्ट म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. Wordsworth's critical works also include his notes to the Thorn and other poems. Okay, Thorn and other poems जे आहेत ते सुद्धा त्याचं क्रिटिकल वर्क आहे. As a thinker, Wordsworth is identified as a spokesperson of Romanticism. वर्ड्सवर्थला फादर ऑफ रोमॅन्टिसिझम असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, फादर ऑफ रोमॅन्टिसिझम, कारण याच्यापासूनच रोमॅन्टिसिझम चालू होते. रोमॅन्टिसिझम कधी चालू होतो? 1798 ला. ओके, 1798 ते 1832, ओके, किंवा 1837. ओके, हा रोमॅन्टिसिझमचा पिरियड आहे. तुम्हाला एक्झामला एखाद्या वेळेस विचारलं जाईल, ओके, दॅट द रोमॅन्टिक पिरियड स्टार्ट्स कधी? 1798 ला. आणि 1798 ला काय झालं होतं?
एक मेजर मुवमेंट घडलेली आहे त्या काळात. कोणती? द फ्रेंच रिव्हॉल्युशन. ओके. हां, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळेस तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल दॅट डॉट डॉट इज कन्सिडर्ड ॲज द बिगिनिंग ऑफ रोमॅन्टिसिझम. रोमॅन्टिसिझमची सुरुवात कशाला म्हणतात किंवा कशापासून झालेली आहे? तर ते फ्रेंच रिव्हॉल्युशन. ओके. येस. फ्रेंच रिव्हॉल्युशन ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 1798 हे वर्ष रोमॅन्टिसिझम 19व्या शतकात आलं. ओके. आणि फ्रेंच रिव्हॉल्युशन पासून काय झालेलं आहे तर रोमॅन्टिसिझमची बिगिनिंग झालेली आहे. रोमॅन्टिक रोमॅन्टिक पिरियड जो आहे, रोमॅन्टिसिझम जो आहे त्याचे शेवट जो आहे तो कधी झालेला आहे? इन 1830. 1832 ला काय झालं? 1832 किंवा 1837 जो आहे, हा जो पिरियड आहे, हा पिरियड कोणता आहे? विक्टोरियन पिरियड. ओके. विक्टोरियन पिरियड म्हणजेच काय झालं तर क्वीन विक्टोरिया जी आहे, ओके, ती इंग्लंडच्या म्हणजे तिनं ती गादीवर आली. ओके. तिच्याकडे सत्ता आली. क्वीन विक्टोरिया. सो हे एवढ्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. देन वर्ड्सवर्थ जो आहे त्यानं मी सांगितलं की कशाला महत्व दिलं होतं? अकॉर्डिंग टू वर्ड्सवर्थ, इमोशन्स अँड स्पॉन्टेनिटी. ओके. स्पॉन्टेनिटी म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पॉन्टेनिटी? स्पॉन्टेनिटी म्हणजे कसं? व्हॉलंटरीली. ओके. म्हणजे एखाद्या समोर सपोज एखादी दृश्य आहे, ओके, नेचरचं दृश्य आहे, तर त्याच्यावर स्पॉन्टेनियसली आतून एखादी पोएम येणं, ह्याला काय म्हटलं जातं? स्पॉन्टेनिटी. एखादी गोष्ट ऑटोमॅटिकली घडणं. ओके. ती आर्टिफिशियली किंवा कोणताही फोर्स करून किंवा डेलिबरेट आपण ज्याला म्हणतो, जाणून बुजून न येता ती कशी आली पाहिजे? स्पॉन्टेनियसली आली पाहिजे. ओके. इमोशन्स अँड स्पॉन्टेनिटी या दोन गोष्टी वर्ड्सवर्थसाठी किंवा वर्ड्सवर्थच्या पोएट्रीमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट आहेत. हिज क्रिटिकल एसेज जो आहे, हिज क्रिटिकल एसेज डिस्कस ॲट लेंथ इमॅजिनेशन, इमोशन अँड ओरिजिनॅलिटी. त्याचबरोबर त्याच्या पोएट्रीमध्ये इमॅजिनेशन असेल किंवा ओरिजिनॅलिटी असेल. ओके. या दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत, की पोएट जो आहे, व्हेन ही इज सपोज्ड टू राईट अ पोएम, ॲट दॅट टाइम ही शुड राईट द पोएम ऑर द कंपोजिशन ऑफ पोएम शुड टेक प्लेस स्पॉन्टेनियसली. ओके. स्पॉन्टेनियसली पोएम काय झाली पाहिजे? निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी काय असणं गरजेचं आहे पोएटकडं? तर इमॅजिनेशन. ओके. पॉवर ऑफ इमॅजिनेशन जी आहे ती त्याच्याकडं असणं गरजेचं आहे. बिकॉज विदाउट इमॅजिनेशन, ओके, ही कॅनॉट राईट ए पोएम. ओके. आणि ती कशी असली पाहिजे? ओरिजिनल. द सब्जेक्ट जो आहे पोएट्रीचा तो कसा असला पाहिजे? ओरिजिनल असणं गरजेचं आहे. ही हॅज अल्सो स्पोकन अबाउट द ट्रू फंक्शन ऑफ पोएट्री. ओके. त्याचबरोबर त्यानं काय प्रेझेंट केलेलं आहे तर ट्रू फंक्शन ऑफ पोएट्रीचं. पोएट्रीचं फंक्शन काय? ओके. हे सुद्धा काय केलेलं आहे? वर्ड्सवर्थनं प्रेझेंट केलेलं आहे त्याच्या क्रिटिकल एसेस मधून किंवा पोएट्रीमधून. त्याचबरोबर नेचर अँड गिफ्ट्स ऑफ अ पोएट. कसा असावा? ओके. पोएटचं फंक्शन काय? ओके. पोएटचं स्वरूप काय? हे सुद्धा काय केलेलं आहे त्यानं त्याच्या क्रिटिकल एसेस मधून प्रेझेंट केलेलं आहे. त्याचबरोबर ही अल्सो एम्फसाइजेस द लँग्वेज अँड द थीम्स ऑफ पोएट्री. पोएट्रीची जी लँग्वेज आहे किंवा पोएट्रीच्या ज्या थीम्स आहेत त्या कोणत्या असणं गरजेचं आहे. ओके. त्यावर सुद्धा काय केलेलं आहे त्यानं आपलं मत किंवा कॉमेंट्स जे आहेत किंवा नॉलेज जे आहे ते प्रेझेंट केलेलं आहे. वर्ड्सवर्थ रोट द प्रिफेस इन 1800. 1800 मध्ये काय लिहिलेलं आहे त्यानं? प्रिफेस लिहिलेली आहे. अँड देन ही स्टार्टेड ॲडिंग मोर डिटेल्स टू इट. ओके. आणि त्यानंतर त्यानं काय केलेलं आहे? त्याला डिटेल्स ॲड करायला सुरुवात केलेली आहे. सो व्हेन ही पब्लिश्ड दिस फायनली ॲट अ बेटर व्हर्जन ऑफ द प्रिफेस इन 1802 which gave detailed accounts of the nature, qualification and functions of the poet. सो त्यानं 1802चं जे व्हर्जन आहे, ओके, त्यामध्ये त्यानं पोएटचं फंक्शन काय, लँग्वेज कशी असली पाहिजे, थीम्स काय असले पाहिजे हे त्यानं त्यात प्रेझेंट केलेलं आहे. सो टू धिस एडिशन ही अल्सो ॲडेड अन अपेंडिक्स ऑन पोएटिक डिक्शन. पोएटिक डिक्शन म्हणजेच काय? तर लँग्वेज ऑफ
पोएट्री. ओके. पोएटिक डिक्शन म्हणजेच लँग्वेज ऑफ पोएट्री. पोएट्रीला सुटेबल लँग्वेज कोणती आहे? ओके. आणि व्हॉट काइंड ऑफ लँग्वेज should a poet use in his poems? So, he devoted to an analysis of poetic diction and its history. पोएटिक डिक्शन कशी असली पाहिजे त्याचा इतिहास हे सर्व काय केलेलं आहे त्यानं 1802चं जे एडिशन आहे त्यामध्ये प्रेझेंट केलेलं आहे किंवा एक्सप्रेस केलेलं आहे. वर्ड्सवर्थ ऑब्झर्व्स दॅट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रायटिंग द प्रिफेस वॉज नॉट टू गिव्ह. सो त्याचा जे ऑब्जेक्ट होता म्हणजे ध्येय जे होते, हेतू जो होता तो काय होता की प्रिफेस जी त्याने ऍड केलेली आहे लिरिकल बॅलेट्सला, त्याचा म्हणजे ऑब्जेक्ट जो जो आहे तो हा होता की टू एक्सप्लेन द न्यू काइंड ऑफ पोएट्री दॅट ही वॉज रायटिंग. ओके. त्याचा ऑब्जेक्ट किंवा हेतू जो होता तो काय होता? ऑब्जेक्ट बिहाइंड प्रिफेस त्यानं का लिहिली? बिकॉज ही वॉन्टेड टू एक्सप्लेन, कारण त्याच्या पूर्वी जी पोएट्री लिहिली गेली किंवा जी ज्या पोएम्स लिहिल्या जात होत्या त्यात त्यांचा ऑब्जेक्ट जो आहे तो पूर्णपणे काय होता? डिफरंट होता, सेपरेट होता. बट the poetry that he was going to write was totally different, and that is why he wanted to express the difference of his poems. That is why he has written the preface. Okay. So his object was to explain the new kind of poetry. त्याची जी poetry आहे ती it was completely new, okay, in nature and subject matter, and so he added the preface to the edition, okay, that he was writing. His object behind writing the preface was to explain the new kind of poetry that he was writing. Yes. आता प्रिफेस ऍक्च्युअली जे आहे त्यामध्ये त्यानं काय मांडलेलं आहे ते बघूया. द प्रिफेस. वर्ड्सवर्थ begins his preface to the 1802 edition. ती प्रिफेस जी आहे ती 1800 पासून त्यानं पुढे ऍड केलेली आहे. तर 1802चं जे एडिशन आहे द लिरिकल बॅलेट्स, ओके, बाय रेफरिंग टू द 1798च्या एडिशनला काय केलेलं आहे त्यानं ती ऍड केलेलं आहे. ही पॉइंट्स आउट दॅट द फर्स्ट एडिशन ऑफ द लिरिकल बॅलेट्स वॉज अन एक्सपेरिमेंट in metrical arrangement and a selection of real language of men in a state of clear sensation. ओके. त्याने काय सांगितलेलं आहे की मेट्रिकल अरेंजमेंट आहे, म्हणजे मेट्रिक जे आहे पोएट्रीमध्ये जो मीटर वापरला जातो त्याबद्दल जे एक्सपेरिमेंट असेल, ओके, किंवा लँग्वेज असेल त्याबद्दल काय केलेलं आहे तर लिरिकल बॅलेट्समध्ये त्याने त्याचे व्ह्यूज काय केलेले आहेत सुरुवातीला प्रेझेंट केलेले आहेत किंवा एक्सप्रेस केलेले आहेत. ही ऑल्सो अंडरलाइन्स pleasure and the quantity of pleasure which are central to poetry. त्याच्यामध्ये पोएट्रीमध्ये सेंट्रल काय आहे तर प्लेजर. ओके. प्लेजर इज सेंट्रल टू पोएट्री. पोएट्रीचं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर प्लेजर म्हणजे काय तर आनंद. ओके. प्लेजर इज सेंट्रल टू पोएट्री. He considers the basic effect of of the poems included in the collection to the common pleasure. He also expresses his happiness that many people have been pleased by these poems. Okay. तो काय म्हणतोय की या ज्या पोएम्स लिहिल्या गेलेल्या आहेत, सो आफ्टर रिडिंग these poems many people have been pleased, म्हणजे बऱ्याच लोकांना काय झालेलं आहे आनंद, जे की पोएट्रीचं प्रायमरी फंक्शन आहे काय टू प्लीज द पीपल. ओके. He also expresses his happiness that many people have been pleased by these poems. He further indicates that his friends have been very anxious for the success of his poems, that they share a belief that these poems are written keeping in mind certain permanent interest of mankind. Okay, त्याचे जे फ्रेंड्स आहेत they are anxious, they are not feeling good because for the success of his poems,
बिकॉज ही फोकस्ड वर्ड्सवर जो आहे त्याच्या पोएट्रीचा फोकस जो आहे तो कशावर होता तर मॅनकाइंड जे आहे किंवा संपूर्ण मानव जाती जी आहे ओके त्याच्या अराउंड त्याचा पोएट्रीचा जो सब्जेक्ट आहे तो आहे परमानंट इंटरेस्ट of mankind. Okay. Then he also admits that he was persuaded to write a preface in defense of his poetry. त्याचबरोबर तो असं म्हणतोय that I added the preface because I wanted to defend my poetry. माझी पोएट्री जी आहे ती मला डिफेंड करायची आहे, संरक्षण करायचं आहे का? Because the subjects that I have selected for my poems are different, and that is why I need to defend my poems, and that is why he added the preface to his uh, preface to the lyrical ballads. He also expresses his apprehension in trying to reason it with the readers, the merits of his poems. Okay, he is also apprehensive of the large space that the preface would consume in a collection. त्याचबरोबर तो काय म्हणतो की जी प्रिफेस आहे ती कशी आहे लॉंग आहे सो इट विल ऑल्सो he feels he has he expresses the apprehension म्हणजे काय तर काइंड ऑफ फिअर ओके की काय होईल की या ही जी प्रिफेस आहे ती खूप लॉंग आहे सो ही फील्स दॅट अ प्रिफेस is about language and taste in literature would be somewhat misplaced. So he thinks that it is necessary to explain in a few words of introduction. Okay. त्यामुळे त्यानं काय केलेलं आहे की ज्याबद्दलची लँग्वेज जी लँग्वेज आहे त्यानं त्याच्या पोएम्स मध्ये यूज केली आहे ती लँग्वेज डिफेंड करण्यासाठी काय केलेलं आहे त्यानं ती प्रिफेस लिहिलेली आहे आणि ती लँग्वेज त्यानं का वापरली हे त्यानं एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे इन हिज प्रिफेस. So his poems which are materially different from the traditional poetry of the age. याची जी पोएट्री आहे ती कशी आहे ती डिफरंट आहे ओके ट्रॅडिशनल पोएट्री जी होती म्हणजे त्याच्या पूर्वी 19व्या शतकाच्या पूर्वी जी काही पोएट्री होती त्या पोएट्रीपेक्षा वर्ड्सवरची किंवा रोमॅन्टिक एजची पोएट्री आहे ती टोटली डिफरंट आहे अँड दॅट इज वाय शी इज ट्राइंग टू एक्सप्लेन द डिफरन्स ओके ऑफ हिज पोएम्स अँड द अर्ली traditional poems in the preface. He also indicates that poetic languages of different eras of literature have generated different expectations from the reader. Okay. प्रत्येक एज जे आहे त्या प्रत्येक एजची पोएट्री आहे ती कशी असणार आहे साहजिकच आहे डिफरंट असणार आहे ओके आणि लँग्वेज जी आहे ती सुद्धा काय असणार आहे प्रत्येक पोएटची लँग्वेज ती डिफरंटच असणार आहे त्यामुळे रीडर्सचे एक्सपेक्टेशन सुद्धा काय असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत बरोबर सो रीडर्स एक्सपेक्टेशन्स विल कीप चेंजिंग ओके अकॉर्डिंग टू द एज जसं एज बदलत जाईल तशा रीडर्सच्या एक्सपेक्टेशन सुद्धा आहेत त्या काय होत आहेत चेंज होत जातात सो टू इलस्ट्रेट दिस पॉइंट हा पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी ही सेज दॅट मेट्रिकल लँग्वेज हॅज बीन चेंजिंग इन द एजेस तो काय म्हणतोय जी लँग्वेज आहे मेट्रिकल लँग्वेज ती काय होत आहे चेंज होत आहे मग त्यामध्ये त्याने उदाहरण दिलेलं आहे कॅटलस असेल टेरेन्स असेल शेक्सपियर असेल फ्लेचर असेल डन असेल कावले असेल किंवा पोप असेल हे जे पोएट्स आहेत ह्यांच्या पोएट्रीची लँग्वेज सुद्धा काय आहे प्रत्येकाची वेगळी आहे आणि ती काळानुसार काय झालेली आहे बदलत आलेली येस he also observes that writers of the previous era have been accused of using gaudiness म्हणजे आहे त्यापेक्षा काय करायचं अधिक उठावदार ओके असं काय करायचं म्हणजे एक्झॅजरेशन ज्याला आपण म्हणतो ओके अतिशयोक्ती त्या मॅनर मध्ये काय केलेली आहे पोएट्री लिहिलेली केलेली आहे असं वर्ड्सवर्थ काय करतोय अगोदरच्या पोएट्सना अॅक्यूज करतोय म्हणजे त्यांना दोष देतोय की त्यांनी काय केलेलं आहे गॉडीनेस प्रेझेंट केलेला आहे त्यांच्या प्रेझेंट मधून आणि सो he indicates that the readers of the lyrical ballads will also encounter some strangeness and awkwardness. तो म्हणतो की लिरिकल बॅलन्स मध्ये ज्या पोएम्स आहेत दे आर ऑल्सो आर सम काइंड ऑफ स्ट्रेंजनेस अँड ऑकवर्डनेस are also used in the poems. He tries to justify that his decision to write the preface
by spelling out the purposes. Okay, he says that it is necessary to explain to his readers the pattern and design of the lyrical ballads. तो त्याच्या प्रेफस मध्ये त्यानं काय प्रेझेंट केलेलं आहे की जो पॅटर्न आहे किंवा डिझाईन जे आहे लिरिकल बॅलन्सची त्यानं काय केलेली आहे त्याच्या पोएट्रीमध्ये सॉरी त्याच्या प्रेफस मध्ये प्रेझेंट केलेली आहे. काय प्रेझेंट केलेलं आहे तर पॅटर्न अँड डिझाईन. ओके, pattern and design of the lyrical ballads. He explains how common life and ordinary language, along with the tinge of imagination, have been the highlights of the lyrical ballads. Lyrical ballads मध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा one of the characteristics of lyrical ballads is that Wordsworth has selected or chosen incidents कुठून घेतलेले आहेत त्यानं फ्रॉम कॉमन कॉमन लाईफ अँड म्हणजे जे प्रसंग आहेत ओके जे सब्जेक्ट जो आहे पोएट्रीचा तो कुठून घेतलेला आहे फ्रॉम कॉमन लाईफ अँड ऑर्डिनरी लँग्वेज. सर्वसामान्यांनी जी लँग्वेज आहे ओके अँड दॅट इज युज्ड बाय एव्हरीडे कॉमन पीपल ही जी लँग्वेज आहे ती त्यानं काय केलेली आहे वापरलेली आहे. तेच काय आहे तर लिरिकल बॅलन्सचं सेंट्रल पॉईंट ओके वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फॉर एक्झाम्पल ही राइट्स तो काय म्हणतोय बघा त्या ह्याच्यामध्ये द प्रिन्सिपल ऑब्जेक्ट then proposed in these poems was to choose incidents and situations from common life and to relate or describe them. काय करणं तर जे इन्सिडेंट्स आहेत किंवा जे सिच्युएशन्स आहेत त्या चूज करणं. कुठून चूज करणं फ्रॉम द कॉमन लाईफ आणि त्या जे इन्सिडेंट्स आहेत त्या काय करणं फक्त चूज करणे नाही तर त्या इन्सिडेंट्स जे आहेत ते सिच्युएशन जे आहेत त्या काय करणं डिस्क्राईब करणं किंवा त्या रिलेट करणं हे प्रिफेसचं ऑब्जेक्ट आहे म्हणजे मेन उद्दिष्ट आहे. ॲज फार ॲज वॉज पॉसिबल द सिलेक्शन ऑफ लँग्वेज रिअली युज्ड बाय मेन. लँग्वेज जी आहे ती जशी डे टू डे लाईफमध्ये यूज केली जात आहे ॲज इट इज लँग्वेज काय करणं गरजेचं आहे. It should be used in the poems and at the same time to throw over them a certain coloring of imagination. त्याचबरोबर इमॅजिनेशन सुद्धा टच ओके त्या पोएट्रीला किंवा त्या सब्जेक्टला देणं गरजेचं आहे. वेअर बाय ऑर्डिनरी थिंग शुड बी प्रेझेंटेड टू द माइंड इन अन अनयुज्युअल ऍस्पेक्ट. म्हणजे ऑर्डिनरी गोष्ट सुद्धा कशा ऑर्डिनरी गोष्ट ज्या आहेत त्यांना सुद्धा काय करायचं इमॅजिनेशनचा यूज करून व्हेरी डिफरंट म्हणजे एकदम असं प्लीजिंग मॅनर ओके किंवा अति चांगल्या प्रकारे काय करायचं त्यांना पोएट्रीमध्ये प्रेझेंट करायचं. वेअर बाय ऑर्डिनरी थिंग्स वुड बी should be presented to the mind in an unusual aspect. ओके एक वेगळ्याच पद्धतीने अनयुज्युअल एस्पेक्ट मध्ये काय करायचं त्या पोएट्री किंवा तो सब्जेक्ट जो आहे तो प्रेझेंट करायचा. अँड अबोव्ह ऑल टू मेक दीज इन्सिडेंट्स अँड सिच्युएशन्स इंटरेस्टिंग. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काय आहे की हे जे इन्सिडेंट्स आहेत किंवा हे जे सिच्युएशन्स आहेत त्या कशा प्रेझेंट करणं इंटरेस्टिंग मॅनर मध्ये ओके बाय ट्रेसिंग इन देम ट्रूली दो नॉट ऑस्टेन चिअसली द प्रायमरी लॉज ऑफ नेचर. त्या पोएट्री इंटरेस्टिंग करण्यासाठी त्यामध्ये काय प्रेझेंट करणं गरजेचं आहे तर लॉज ऑफ अवर नेचर ओके आपल्या निसर्गाचे जे काही लॉज आहेत ते त्यामध्ये प्रेझेंट करणं गरजेचं आहे. चिफली ॲज फार ॲज रिगार्ड्स द मॅनर इन विच वी असोसिएट आयडियाज इन स्टेट ऑफ एक्साइटमेंट. ओके जसं आपण एक्साइटमेंटमध्ये किंवा वेन वी गेट एक्साइटेड हाऊ डू वी असोसिएट आयडिया. ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या कल्पना निसर्गाशी अटॅच करतो ओके किंवा असोसिएट करतो त्या पद्धतीने काय केलं पाहिजे तर पोएट्रीमध्ये इन्सिडेंट्स अँड सिच्युएशन्स प्रेझेंट केले पाहिजेत जे की काय प्रेझेंट करतात द लॉज ऑफ नेचर ओके आणि त्यासाठी लँग्वेज त्यासाठी ऑर्डिनरी लँग्वेज जे आहे त्या लँग्वेजचा यूज करणं गरजेचं आहे असं वर्ड्सवर्थ जो आहे तो okay so here I am giving that paragraph okay you can read that paragraph later on. okay हा तो पॅराग्राफ आहे
You can use this, read this paragraph later. So further, Wordsworth explains the material used in his poetry. आता poetry मध्ये जे मटेरियल आहे ते कोणत्या प्रकारचं असणं गरजेचं आहे. He says that humble and rustic life is generally chosen as the subject. ओके, सब्जेक्ट जो आहे पोएट्रीचा तो काय असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. सब्जेक्ट कसा असला पाहिजे तर हंबल अँड रस्टिक लाईफ. हंबल अँड रस्टिक लाईफ जी आहे ती त्या पोएट्रीचा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. अँड because in such a life essential passions of heart come out without any restraint. आणि त्यामध्ये काय प्रेझेंट केले जातील, ज्या पॅशन्स ज्या आहेत, ज्या इच्छा असतील, आपल्या डिझायर्स असतील त्या प्रेझेंट करणं गरजेचं त्या पोएट्रीमधून प्रेझेंट केल्या पाहिजेत. आणि इट शुड, ते जी पॅशन आहे, त्या ज्या इमोशन्स आहेत किंवा त्या ज्या डिझायर्स आहेत, दे शुड कम आउट स्पॉन्टेनियसली. ओके, ज्या काही पॅशन्स असतील, ज्या काही डिझायर्स असतील त्या स्पॉन्टेनियसली पोएट्रीमध्ये आल्या पाहिजेत. आणि कोणत्याही प्रकारचा फोर्स किंवा कोणत्याही प्रकारचं डेलिबरेट अटेम्प्ट न करता ओके त्या पोएट्रीमध्ये येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर he also argues that in rustic life elementary feelings coexist with simplicity. ओके, एलिमेंटरी फिलिंग ज्या आहेत, ओके, हार्ट म्हणजे इन ह्युमन हार्ट व्हॉट एव्हर फिलिंग्स कम, ओके, त्या ज्या फिलिंग ज्या आहेत त्या कशा प्रेझेंट करणं गरजेचं आहे. आणि त्या फिलिंग ज्या आहेत त्या कशा असतात, सिम्पलच असतात. सो फिलिंग्स coexist with simplicity and consequently they can be easily comprehended by the poet. ह्या ज्या सर्व फिलिंग ज्या आहेत, ह्या ज्या पॅशन्स आहेत, दे आर very simple. Okay, and so the poet should comprehend them, present them in a simple manner. He also maintains that the passions of rustic men are incorporated with the beautiful and permanent form of nature. ह्या ज्या काही पॅशन्स ज्या आहेत, ओके, रस्टिक मेनच्या, त्या कशा आहेत, त्या कशात मिक्स केल्या जातात. दे आर इनकॉर्पोरेटेड विथ द ब्युटिफुल फिलिंग्स. आणि जे काही ब्युटिफुल आहे, ओके, नेचरमध्ये त्यांचं काय करायचं, इनकॉर्पोरेशन म्हणजे एकत्रीकरण करायचं. आणि नंतर काय करायचं, ती पोएट्री प्रेझेंट करायची, सो दॅट इट कॅन बिकम great. Okay, and then it can become beautiful. Okay, so the passions of rustic men are incorporated with the beautiful and permanent form of nature. ह्या नेचरमध्ये किंवा निसर्गामध्ये जे काही परमनंट आहे, जे काही ब्युटिफुल आहे त्याचे आणि ज्या इमोशन्स आहेत, ओके, इन ह्युमन हार्ट, ओके, ह्युमन हार्टमध्ये किंवा ह्युमन इमोशन्स जे आहेत, रस्टिक मेनच्या ज्या काही पॅशन्स आहेत त्या काय करायचं, जे काही निसर्गामध्ये परमनंट आहे त्याच्याशी त्या रिलेट करणं, इनकॉर्पोरेट करणं आणि त्या प्रेझेंट करणं. त्याचबरोबर he also believes that the language of the rustic people which is purified of the rational causes of dislike is the proper medium of poetry. आणि ह्या ज्या हा जो सब्जेक्ट आहे, ओके, रस्टिक लाईफ मधून घेतलेला किंवा ह्युमन पॅशन्स असतील, हा एक्सप्रेस करण्यासाठी लँग्वेज जी आहे ती सुद्धा कशी असली पाहिजे तर युज्ड बाय रस्टिक पीपल. ओके, लँग्वेज शुड बी, लँग्वेज कशी असली पाहिजे, लँग्वेज, लँग्वेज युज्ड बाय बाय रस्टिक पीपल. रस्टिक पीपलची जी लँग्वेज आहे तीच लँग्वेज काय करणं गरजेचं आहे, पोएट्रीमध्ये यूज करणं गरजेचं आहे, विदाउट युजिंग द रॅशनल. ओके, अँड दॅट इज द मीडियम ऑफ पोएट्री. आणि तेच काय आहे तर पोएट्री लिहिण्याचं मीडियम आहे, एक साधन आहे. ही सेज दॅट दिस काइंड ऑफ लँग्वेज इज फ्री फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ सोशल व्हॅनिटी. ही जी लँग्वेज आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सोशल व्हॅनिटी किंवा आपण जे म्हणतो ना, जे म्हणजे ज्याचा काही उपयोग नाही, ती पोकळ आहे, त्यात काही म्हणजे फोर्स नाही एखादा, ती लँग्वेज यूज करणं इथं पोएट्रीमध्ये गरजेचं नाहीये, विच इज सोशली वेल. ओके, सो इट कन्वेज देअर फिलिंग्स इन सिम्पल एक्सप्रेशन.
म्हणजे तो काय म्हणतोय की लँग्वेज जी आहे पोएट्रीची कशी असली पाहिजे, युज्ड बाय रस्टिक पीपल. त्याचबरोबर इट शुड बी सिंपल. ओके, लँग्वेज कशी असली पाहिजे, सिंपल असणं गरजेचं आहे. विच कॅन एक्सप्रेस or which can present the feelings of the poet. He also proposes the use of such rustic language by the poets for better expression. Okay, so he insists that the poet should use the language used by rustic people in order to present his express his uh, emotions. Accordingly, he says, accordingly, such a language arising out of repeated experience and regular feelings. ज्या काही रेग्युलर फिलिंग्स आहेत किंवा जे काही रिपीटेड एक्सपिरियन्स आहेत त्यासाठी काय करणं, ही लँग्वेज जी आहे ही परमनंट आहे. कारण ती लँग्वेज जी आहे, जी आपण डेली लँग्वेज यूज करतो ती कशी आहे, परमनंट आहे. ओके, दॅट डज नॉट चेंज. अँड धिस लँग्वेज शुड बी यूज्ड इन ऑर्डर टू एक्सप्रेस अवर इमोशन्स अँड पॅशन्स बिकॉज दॅट लँग्वेज इज परमानंट. तो काय म्हणतो, ही जी एव्हरीडे लँग्वेज आहे ती कशी आहे, सिंपल तर आहेच पण त्याचबरोबर परमनंट सुद्धा आहे. दॅट इज वाय द पोएट्स शुड यूज द लँग्वेज युज्ड बाय रस्टिक पीपल. ओके, which they by using which they express their experience or regular feeling and a far more philosophical language than that which is frequently substituted for it by poets. तो काय म्हणतोय, फिलॉसॉफिकल लँग्वेज जी आहे ती पोएट्सने यूज केली नाही पाहिजे. ओके, सो ही रिव्होल्ट्स म्हणजे काय करतोय, बंड करतोय. ही रिव्होल्ट्स अगेन्स्ट फिलॉसॉफिकल लँग्वेज. फिलॉसॉफिकल लँग्वेज जी आहे ती पोएट्सने यूज नाही केली पाहिजे असं त्याचं मत आहे. बिकॉज फॉर हिम द सब्जेक्ट जो आहे पोएट्रीचा तो ऑर्डिनरी लाईफ किंवा रस्टिक पीपल कडून मधून घेतलेला आहे आणि त्यासाठी लँग्वेज जी आहे ती सुद्धा ऑर्डिनरी किंवा सिंपल असणं गरजेचं आहे, जी की परमनंट आहे. So, who think that they are conferring honor upon themselves and their art in proportion as they are separate themselves from the sympathy. तो काय म्हणतोय, जर सब्जेक्ट जो आहे तो रस्टिक पीपल कडून घेतलेला आहे, तर इन ऑर्डर टू अचीव or in order to receive the sympathy of the readers, the poet should use the language spoken by them instead of using the philosophical language. Okay, so habits of expression in order to furnish food for fickle tastes and fickle appetites of their own creation. So he considers this philosophical language as फुटाईल म्हणजे निरर्थक आहे. ही जी फिलॉसॉफिकल लँग्वेज जी आहे जी पोएट्स यूज करतात, ओके, त्यांची पोएट्री कशा म्हणजे कशी बनवण्यासाठी, ऑनरेबल बनवण्यासाठी ती जी एक फिलॉसॉफिकल लँग्वेज ती जी यूज करतात ती कशी आहे, हा म्हणजे ही जी ऍक्शन आहे ती कशी आहे, फुटाईल आहे. इट इज ऑफ नो यूज. ओके, बिकॉज इट इज a kind of food for fickle tastes and fickle appetites of their own creation. ओके, सो त्याच्यामध्ये पोएट्रीची लँग्वेज जी आहे ती कशी असली पाहिजे, सिंपल असली पाहिजे आणि इट शुड बी टेकन फ्रॉम एव्हरीडे लँग्वेज. ओके, जी लोक लँग्वेज बोलतात तीच लँग्वेज यूज करणं गरजेचं आहे. अदरवाइज द पोएट्री विल नॉट बी ऑफ ग्रेट व्हॅल्यू. ओके, सो असं त्याचं मत आहे. ओके, सो टुमॉरो वी विल बिगिन विथ द सेम. ओके, आपण उद्या सेम लेक्चर्सला सुरुवात करणार म्हणजे अजून यात बरंच आहे. वी हॅव कम्प्लिटेड जस्ट फर्स्ट पार्ट ऑफ इट. ओके ओके, उद्या आपण लेक्चर बघू का घ्यायचं. उद्या एक कॉलेजचे कार्यक्रम सुद्धा आहे. सो आय विल सेंड द शेड्यूल ऑन द ग्रुप. ओके ओके, थँक्यू, वेलकम.